नमस्कार मंडळी. विनोदाच्या सहाय्यानं विविध प्रसंगांचं मंथन करत हास्याचं अमृत निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, सध्या अनेक ठिकाणी मोरे फॅमिलीचा सुळसुळाट झालाय आणि ज्यामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेत. आज ही मोरे फॅमिली चालली आहे एका हॉटेलमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. काय एक एक पदार्थांची नावं असतात नाही, काय मागवायचं तर कळतच नाही. हे काय पनीर लबाबदार, हे म्हणजे प्रसाद ओ रुबाबदार असं आहे का नाही. चला. आणि रुबाबदार म्हणजे कसं, नाव पण सूट झालं पाहिजे का नाही. रुबाबदार म्हणजे कसं, म्हणजे हँडसम मांजेसारखा असला पाहिजे. कातील उगायचं नाही. शेजारी रुबाबदार आहे तरी पण प्लॅटोनिक. सर ऑर्डर काय सर, हॉटेल बंद होणार आहे त्यामुळे ऑर्डर दे का काय. ए आई, पनीर भुर्जी सांगूया काय? हा. पनीर भुर्जी. हा. कोंबडी कधीपासून पनीर द्यायला लागली. बाप रे सर, हा अंड्याची बुर्जी असते ना तसं पनीर कुस्करून त्याची बुर्जी बनवतात. पदार्थ आहे सर तो. होय काय. Yes, sir. ते चांगलं असेल काहीतरी. एक्सक्यूज मी. एक मिनिट. हा चालेल. येस सर. मला एक संपूर्ण शाकाहारी थाळी आणि सोबतीला कॅरमल कस्टर्ड मिळेल. येस सर, मिळेल ना. हा. येस. संपूर्ण शाकाहारी थाळी आणि पुढे काय मागवल्यानी? ते एक्स्ट्रा कोशिंबीर. फक्त तो इंग्रजीत बोलला. काय 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 लोकांना ना शायनिंग मारायची सवय असते, काही समजली. माफ करा, पण तुम्ही माझ्याविषयी काही बोलताय का? नाही बा, नाही नाही. आम्ही कशाला तुमच्याबद्दल बोलू. एक मिनिट, तुम्हाला ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मला सावंतवाडीला तुम्ही गोटी सोडीची गाडी चालवता काय हो. घे बाय म्हणजे. हा होय तर. हा, माका वाटलाच माका तरी. हो. हा, काय हो दादा, नू धंदो बिंदो सगळं व्यवस्थित ना? हा, नाही बाकी तो सोडा मस्त मिळता. ए, चाट मसालो वगैरे टाक. काका, ते टुचूक केल्यानंतर गोटी कुठे जाते? माझ्या चेहऱ्यावरून मी तुम्हाला गोटी सोडा विकणारा वाटतो. हा. हा काय म्हणताय तुम्ही? हा काय म्हणजे काय. आता गोटी सोडा विकण्याचा चेहरा काय वेगळा असतो काय. हो तुमच्या आमच्यासारखा. होय तर. मी नाही विकत गोटी सोडा. बघतोय मी. सर, ही तुमची थाळी धन्यवाद. आणि हे कॅरेमल कस्टर्ड. वा 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 वा. धन्यवाद धन्यवाद. येस सर. मला थोडंसं पाणी द्याल का? माझा हा, yes. उपवास आहे, मला सोडायचा आहे. मोठा उपास सोडणार. आम्ही काही उपास सोडलेलाच नाही कधी आयुष्यात. आयुष्याच्या भावाचा उपास सोडतोय. का परवा जरा. नाही काय परवा. ए आई, काय ते? कोशिंबिरी सारखा नाही दिसणार नाही. ते नाही काहीतरी बुळबुळीचा. हलतय काय रे ता. हलते बघ कसं हलतंय बघ. जिवंत वाटतं. जिवंत आहे? हा वासाडा नॉनव्हेज खाऊन उपास सोडतोय. बापरे भाऊ, काय बोलतास? व्हेज हॉटेला. महोदय, हा? आपणास काही त्रास, काही समस्या? नाही मग तुम्ही माझ्या ताटाकडे बघून कुजबूज का बरं करताय? नाही कुजबूच नव ते काय सांग मागवलं आहे ना, तर आम्हाला जरा वेगळं दिसतं म्हणून, बाकी काय नव. हे हा हा हे मागवलं आहे. हे कॅरमेल कस्टर्ड आहे, मिष्टान्न आहे ते. होय का. मिष्टान्न म्हणजे काय असता? मटन. मटण? हे काय म्हणजे मटण खाऊन उपास सोडतात? वहिनी नाही, हे मटण नाहीये, हे मिष्टान्न म्हणजे जेवणानंतर खाण्याचा गोड पदार्थ. अच्छा, जेवल्यानंतर गोड खातात काय. हो. तुम्ही नाही खात? मी जेवल्यानंतर तंबाखू खातो. कौतुकाने सांगताय तुम्ही? नाही तेव्हा खोटं काय सांगायचं. आपल्याला खोट्या बोलायची सवयच नाही काय हो. बरोबर ना. हे घातक आहे. होय. तंबाखू खाणं हे घातक आहे, याने कर्करोग आटंकुल की. नाही तर हलता ना. नाही, एक मिनिट. आई, मला पण पाहिजे ते.
घे ना मग काकांकडून आपलेच आहेत ते. घे, घे. एक मिनिट नाही नाही थांबा का काय नाही होत गे? काही काकांकडून वगैरे एक मिनिट वहिनी हे मी मागवलेलं आहे की नाही हे माझं आहे मी खाईन तुम्हाला हवं असेल तुम्ही वेगळं मागवा प्लीज नाही आम्ही मागवला असता पण हायता काय हा आता महाग असताला ना. नाही वहिनी, नाही हे महाग नाही याची किंमत केवळ 40 रुपये आहे काय सांगतास हो ऐकलास काय 40 रुपयाचा आहे. फक्त 40? हो. मी 100 मागवेन. मागवा 4000 रुपये लागतील मागवा 100 मागवा वेटर ए वेटर आम्ही पण मागवतो मग आम्ही सोडता का येस सर वेटर येस सर कमरेला केस थोडा आहे. कमरेला नाही मांडीला आहे का सर? नाही ते आम्हाला खाण्यासाठी पाहिजे होता. कसं देणार सर काढून मांडीचं? अरे बुद्धिशत्रूंनो जे बोलताय ते एकदा ऐका ना रे कॅरमेल कस्टर्डला ते कमरेचा केस तोडा म्हणतायत चुकून कॅरमल का? सॉरी सर मला माहित नव्हतं सर सॉरी सॉरी 3 घेऊन ये 3. काय ते काय ते आहे ना 3 घेऊन ये कमरेला कसं तरी होता काय होतंय तुमच्या कमरेला काय त्याला नाव येत नाही. कॅरमेल कस्टर्ड हा आहे तेच ते 3 घेऊन ये 3 घेऊन ये. कमरेला कसं तरी होतं यांचं नका बघू असं मला जेवू द्या मला भोजन करू द्या हो. ऐका ना गोड आहे का? गोड लागता? मिष्टान्न आहे की नाही ते हो, हो. मग ते गोडच असतं नाही म्हणजे आम्ही कधीच खाल्लेलं नाही ना त्याच्यामुळे. बर बर आणि काय आहे एकदा ऐकता काय काय हिने एकदा खरवस बनवला नव्हता. अरे वा छान ड्रिल मशीन पण तुटला नाही. मग आम्ही ना हातापायचा मल काढण्यासाठी दगड म्हणून वापरलेला त्याचा. गप्र होता म्हणजे पोटात नाही गेलो खरवस पोट घासूक मिळताना त्याने नका मग नका कशा नका चार चौकात बोलतात नका बोलू हे प्लीज नाही, तसं- कृपा करून हे बोलू नका नाही, नाही. मी जेवतोय तू लांबो जेवताना अत्यंत किळसवाणी विषय काढताय तुम्ही नाही. असं करू नका नाही हाय तो माणूस ह्याचं कोण सांगत सर काय रे सॉरी कॅरमल कस्टर्ड संपले सर शेवटचं होतं ते मी या सरांना दिलं सर. असं कसं झाला हायता चुकी एवढा मोठा हॉटेल उघडला सरी हायता ठेवूनच नाही म्हणजे नाही ते काय काय नाही तुम्ही फ्रेश बनवणे आम्हाला आणून द्या. आम्हाला पाहिजे, नाही, नाही, मला आम्हाला आताच्या आता खाय. नाही सर आम्हाला काय ते पाहिजे. असं पटकन नाही बनवतायत त्याची खूप मोठी प्रोसेस आहे सर. एक काम करा सर तुम्ही प्लीज उद्या सॉरी सर पण खरंच संपलं. अरे ह्याला काय अर्थ आहे? हा माणूस भिकारासारखा खाणार आहे आम्ही ह्याच्या तोंडाकडे बघत बसायचा हा? मी का खाईन भिकारासारखा मी वागवलेलं आहे ते मी व्यवस्थित खातोय तुम्ही भिकारासारखे माझ्या ताटात बघताय मला खायचंय. दादानू काय आहे? हाय तो माझं पोरगो बघा तरी त्याच्याकडे नजरेत बघा त्याच्या हा जीभ पाणी सुटला थोडाच आपल्या एवढूसा पोराक म्हणून द्या ना द्या वाजून द्या. त्याला तर मी काहीच देणार नाही देवा ना द्या ना. नाही. द्या हो. काय त्याच्यात काय द्या. नाही देणार आहे मी काय त्याला. दया माया काय नाही ना तुमका नाहीये आणि याच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर तर ते येत सुद्धा नाही असं वाटतं हायवेवर कुठलं तरी इमूचं पिल्लू पळतंय बघा व? मला त्याला काही द्यायचं नाही मुळात तो माझ्या या ताटाकडे का बघतोय कॅरमल कस्टर्डकडे का बघतोय मला राग येतोय राग येतोय राग येतोय त्याचा हो. मग तुडवा त्याला सार्वजनिक आहे तो ते तुडवा बिंदास तुडवा. काय हो बोलताला सार्वजनिक आहे एक मिनिट महोदय मला हिंसेवर विश्वास नाही मी त्याला काही तोडवणार वगैरे नाही ठीक आहे मग ऐका ना हो तुमचं राहू द्या माझं राहू द्या. हा कौमार्याचा कुस्कर आहे ना हा मंदिर ठेवूया. कौमार्याचा कुस्कर आहे ना काय सांग काय शब्द आहे हा हे काय शोधून आणलंय तुम्ही आज नाही नाही ऐकून तर घ्या. कौमार याचा कुस्करा हा. हा शब्द आहे तर असेल त्याचं आता नाव येत नाही ना तर मंदिर ठेवूया. मी 1 2 3 4 म्हणीन हा पहिला धावत जाऊन कोण घेईल ना ते त्याचं होईल. हाय ती आयडिया चांगली नाही नाही, नाही एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट नाही थांबा, थांबा, नाही नाही मंदिर ठेवा. काय झाला मी ते विकत घेतलेलं आहे मला कुठलीही स्पर्धा लावायची नाहीये हा. काय बोलायचा माणसा वेटर वेटर येस सर इकडे या येस सर बोला ना. या कुटुंबाला माझ्या टेबलवरून आत्ताच्या आत्ता उठवा प्लीज ओके सर प्लीज तुम्ही तुमच्या टेबलवर बसा ना प्लीज सर. नाही उठणार याला त्रास होतो याला उठवा मी नाही उठणार जा. सर थोडं कोऑपरेट करा. नाही मी नाही उठणार आणि मी त्यांना बसूही नाही देणार मी उठलोही असतो पण आज माझा उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी असं जेवत्या ताटावरून उठू नये तर मोठा उपास होणार आम्ही काय उपास मारू नका पोर सर मारू नका एक काम करा ना त्यापेक्षा ते खाऊन टाका म्हणजे विषय संपेल ना. मी नाही खाणार आहे माझं संपूर्ण जेवण झाल्याशिवाय मी ते खाणार नाहीये शास्त्रात काय लिहिलंय जेवल्यानंतर गोड खाल्लं तर आम्ल तयार होत नाही पोटात जळजळ होत नाही अहो पण तुमच्या ताटात गोड बघून त्यांच्या पोटात जळजळ होते त्याचं काय म्हणजे एक माझं काम पण हाच करा मुद्दा. माझं काय म्हणणं आहे एक दिवस तुमचा क्रम जाऊ दे ना ते खा पहिलं. नाही तत्व म्हणजे तत्व बरं तुम्हाला जे करायचं ते करा. एक काम करा सर तुम्ही तुमच्या टेबलवर जा आणि मला जी काय ऑर्डर ती द्या मी घेऊन येतो. मी नाही उठणार
मला इथंच द्या, मला इथं. बरं ठीक आहे ऑर्डर बोला. तुमच्याकडे आमटी भात आहे, हो आहे. मग 2 हाफ आमटी भात आणि 1 हाफ भात द्या. ओके ठीक आहे. सतत बघू नकोस माझ्या कॅरेमल कस्टर्डकडे. तू आमटी भात येतलो मग आपण टुक 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 करून खाऊचा आणि आपण कोणाला द्यायचं? एका माणसात द्यायचं? देऊचाच अत्यंत बालिश होतं हे, अत्यंत बालिश. तुम्ही जावा त्या मला शांत द्या. करा तुमचं काय काय वा वा वा. आ! हिला- काय मजा आहे रे. तर तू नीट खा हे त्याला वाशी आमटी देस हा. होय तर. हा बघ, हा असा भात आहे ना, हा बघ असा एकत्र करायचा आणि हा मध्ये खड्डा करायचा आणि त्याच्यावर अशी आमटी ओतायची. हा माझ्या कॅरेमल मस्त आहे बरं लागता आमटी कस्टर्ड. गलिच्छांनो, मारू दे मारू नका. गलिच्छांनो, पोराक माझा मारता. माझा कॅरेमल कस्टर्ड खाल्लं रे. बघू मरा का? गिळा सगळं का. बेटर, मी बिल भरणार नाहीये. खाऊ द्या यांना, सगळं खाऊ द्या. समजता? गलिच्छ माणसात गलिच्छ, परत भेटू नका. वा 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 वा. कॅरेमल कस्टर्ड इतका स्वीट परफॉर्मन्स, धमाल. हा सर रसिक प्रसाद दा. फार छान, मजा आली. त्या तुझ्या ताटातल्या शुद्ध सात्विक पंचपक्वानांच्या भोजनासारखंच तुझं कॅरेक्टर होतं. आणि त्या कॅरेमल कस्टर्डवरती आमटी टाकल्यानंतर त्याचं जे झालं ते तशी तुमची फॅमिली आहे. म्हणजे गोडही आहे आणि गोडावरती आमटी घालून त्याचं जे होतं ते करणारी पण आहे. मस्त, मजा आली. थँक्यू. मंडळी, आपल्या वैवाहिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी एक नवरा बायकोची जोडी आली आहे लव्ह बर्ड्स व्हिलामध्ये. बघूया तिथे काय घडतंय. नाही पोचलो. हो काय नाही 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 हो नाही नाही झालं, पोचून वेळ झाला. हो 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 लव्ह बर्ड्स विला. माझ्यातलं आणि ईशातलं प्रेम आता जवळपास संपुष्टातच आलेलं आहे. इथे येऊन बघू आता काही नव्याने सापडतंय का. डॉक्टर ऐका ना, मी ठेवतो फोन, कारण ती एकटीच बसली आहे तिकडे. काय तुम्हीच आम्हाला इथे पाठवलंय आमच्यातलं भांडण मिटवायला, तर तुमच्यामुळेच भांडण होईल असं वाटतंय. मी ठेवतो. नाही लव्ह बर्ड्स पक्षी मी नंतर सांगतो तुम्हाला मी. हो हो बाय. सॉरी, अरे माझे कान धरायला पाहिजे, वेडाच आहे मी. सॉरी 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 ना उषा. सॉरी सॉरी उषा? सॉरी पुन्हा उषा म्हणा. नाही नाही सॉरी सॉरी. एवढं सगळं होऊन तू परत उषाचं नाव घे. माफ कर चुकून निघालं ते. खरंच चुकून निघालं. आय एम सो सॉरी. चुकून निघालं उषा. चुकून ईशाची उषा कशी होऊ शकते रे? नाही, ईशाची चुकून उषाच होऊ शकते ना. ईशाची मंदाकिनी कशी होईल चुकून, हो की नाही. तेवढा तू बेनिफिट ऑफ आता मंदाकिनी हवी आहे तुला? नाही आता मंदाकिनी हवी आहे याला? अगं काय नाही, बोलू मी उदाहरण दिलं फक्त. नाही, मंदाकिनीच हवी होती तर मग आधी शोधायची होती ना. मंदाकिनी हवी आहे ना तुला? हा, हो. चल एखादा धबधबा बघूया, दाखवते ना तुला माझ्यातली मंदाकिनी. नाही, नको असं काही कर. तू थांब ना. तू कसं, तू इथे ये, तू इथे मला नाही बोलायचंय. अगं तू बस ना इथे. ईशा काय तू उगाच काहीतरी फंबल पडला ग चुकून. एवढं काय त्यात? अगं फंबल पडला ईशा, काही नाहीये त्यात. पंबल म्हणजे लफडं नसतं रे. हे काय वाक्य आहे मला सांग. हे काय वाक्य? रागवू नकोस, मी जेन्युअनली विचारतोय तुला. फंबल बरोबर अशाच नावाचा कसा काय पडतो, जिच्या बरोबर तू दिवसभर एकत्र असतोस, जिच्या बरोबर डबा खातोस, जिच्या बरोबर सगळा वेळ घालवतोस, जिच्या बरोबर तुझा अफेअर आहे. अगं ईशा, अफेअर नाहीये. तू उगा, आम्ही ऑफिस मध्ये असतो, तू उगाच त्या राईचा पर्वत करतेस प्लीज. म्हणजे आता मी पर्वत आहे? तू मला पर्वत म्हणतोस तू आता? तुला पर्वत नाही म्हणावं मी. जरासं वजन वाढलंय माझं, मला माहिती आहे. अगं- पण तू पर्वत म्हणू नाही शकत मला. तुला माहितीये मला थायरॉइड आहे. हा आवाज नको लावूस प्लीज. नको लावूस यार आवाज ईशा.
अच्छा. आता तुला माझा आवाजही नकोय. तू ईशा, तुला लक्षात येत आहे का ईशा, माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तू अच्छा हे नकोय असंच म्हणते सगळं. नको ना यार, आपण इथे कशासाठी आलोय ईशा? भांडायला आलोय का आपण? आणि हे बघ ऐक, मला खरंच वाटतंय आपल्यात काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील, काहीतरी खरंच आपल्यात घडेल, काहीतरी नवं नातं निर्माण होईल यार. प्लीज यार ईशा. सॉरी, पण मला खरंच नाही वाटत आपलं काही होऊ ईशा, शकतं. please. मी खरंच सांगते तुला, मला Give up. नाही वाटत आपलं काही होऊ शकत. कारण आता एवढ्याशा वेळात ईशाची उषा झाली, आज काय नवीन मंदाकिनी झाली. नाही, अजून 2 दिवस राहिलो ना तर फार ईशाची श्रीषा होईल. तू श्रीषाला मध्ये आणू नकोस, आमचं काहीही नाहीये, उगाच ते मी ऐकून घेणार नाही. म्हणजे उषा बरोबर आहे. म्हणजे उषा बरोबर कोणी ऐकलं नाही ते मी कोणाला सांगू? तू आता तुझ्या तोंडाने कबूल केलंस तुझं उषा नाही. बरोबर आहे. अगं, ईशा ईशा ऐक ऐक ऐक, तू शांत हो ना यार. तू लगेच ना, तू कुठे जाऊ नकोस, थांब जरा. अरे मी हे बघ, मी कधी खोटं बोलतो का? हो. गुड गुड, म्हणजे तू ओळखतेस मला, म्हणजे तुझं प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे तुला हेही माहिती असेल की मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा धडधड वाढते की नाही माझ्या मनाची. माहिती आहे मला. ऐक मला नाही काय. ऐक, वाढली आहे मला नाही काय. का? ऐक घे. वाढली किती हळू आहे बघ. ईशा ईशा ईशा. कशाला उगा चिडतेस ग? तू असं का वागतो मग? तू किती वेळा रागामध्ये असं नाही बोलायचं. तू नॉटी वागतो माझी. मी अजून नॉटी वागलोच नाही तुझ्याची. नॉटी आहे. तू नॉटी, तू माझ्या पिल्लू आहे. नॉटी आहे. माझी गुंडू आहे तू. 440 करेक्ट माझा तुम्हाला सोचल का? सर, तुमच्यासाठी वेलकम ड्रिंक घेऊन आलो, नाश्ता घेऊन आलोय. सगळं चुकलंय तुझं. टायमिंग, गाणं, सूर. एकांत दे आता. हा? एकांत दे. नाही, मला गडबड आहे वाईच, मला जायची आहे. तिकडे दुसरं पोरग आहे, ती येईल आता इथं. काय एकांत बिकांत लागेल ते त्याला सांगा, ती आणून देते तुम्हाला सगळं आणून देईल तुम्हाला, काय अडचण नाही बाबा. अरे एकांत म्हणजे अशी तू जा ना, तू जा, एकांत होईल आपोआप. इथे तू गेलास की एकांत होणार. शांतता, हा एकटेपणा. अहो, मी कशाला बॉम्बलाय थांबतो इथं, मी जाणारच आहे. मला माझी कामं पडले ती मला. बरं साहेब, मी काय म्हणतोय, रातच्याला जेवणाला काय कोंबडी? काय नाही, नको नको, कोंबडी वगैरे नको. काहीतरी लाईटच ठेव, असं डाल खिचडी वगैरे. दाल खिचडी का? हा. बरं चालतं, दाल खिचडी सांगतो मग. मला चिकन हवंय. कशाला ईशा? तू एकटा कसा डिसिजन घेऊ शकतोस? किती वेळा ठरलंय, सगळं डिस्कशन करून ठरवायचं. तू प्रत्येक वेळेला स्वतः कसा डिसिजन? मला चिकन खायचंय. गोरीला द्या हिला, गोरीला द्या. कॉमेडी येते, जाऊ द्या. जाऊ द्या. तुम्ही चिकन चालेल आम्हाला. चिकन फायनल. चिकन फायनल. चला मग. चालेल. कुठे? कोंबडी धराय. कोंबडी धरायला? हा, आम्ही तुम्ही नाही धरली का कोंबडी? आम्ही कोंबडी का धरू? ते जायला मारून आहे. कोंबडी नाही धरली का? काय अवघड नसते हो. कोंबडी धरायचं म्हणजे काय, तुम्हाला सांगतो काय करायचं माहितीये का? दोन्ही हाताना असं कोंबडीच्या मागे जायचं. तिला कळलं नाही पाहिजे बरं का, माग माणूस आहे का कोंबडा आहे ती. हळूहळू जायचं. तिला वाटतंय मग आपल्या माग माणूस नाही, कोंबडाच आहे. कोंबडा आहे वाटतंय. मग तिला वाटलं का नाही कोंबडा आहे की मग ती लय आकाडती. माग बघतच नाही ती. आकाडायला लागली की आपण बी बेसचं नाही बरं का, आपण बी थटून लागायचं माग, कोंबडा आहे म्हणून. वाईज बेसावत झाली की नाही की धरायची. धरली की मग बेतच करायचा, कापून ते जायला तलवा झाला पाहिजे मग त्या दिवशी. मग लई भारी मजा जरा येते. क्रूर वाटतंय. नको नाही, घे नको. ना चिकन, घे ना, चिकनच घे. घे चिकन, घे. मला चिकन नकोय आता. चिकन नको. नाही नाही, तुम्ही काय करायचं नाही, तुम्ही नुसतं खोरड्यात जायचं, एक कोंबडी सिलेक्ट करायची आणि मला द्यायची, बाकी सगळं मी करणार आहे. मग जर आम्हाला काहीच करायचं नाहीये, मग हा एवढा पॅच कशाला करून दाखवलास तू आम्हाला? आपलं माहिती असावी ना, म्हणजे कोंबडी कशी धरते ती. तुम्हाला माहित नसते ना तिकडे कोंबडी. आपलं नको, आम्हाला कोंबडी नको, आम्हाला हे दे, बटाट्याची
चालेल का ग? बटाट्याची भाजी चालेल का नको वेगळं पाहिजे काही? मला खरं तर बटाट्याचीच भाजी खायची आहे, यांचं नका ऐकू. बटाट्याची भाजी हा चला मग. आता काय बटाटे निवडायला येऊ तिथे? नाही चला मग म्हणजे येऊ का असं म्हणलं मी. मग जातोला काय म्हणता तुम्ही? येऊ काच म्हणतो. जाताना सुद्धा माणसाने येऊ काच म्हणायचं असते. बरं. नाही काय नष्टर लागते हो. हा, ठीक मग आहे. गेलेला माणूस परत आलाच नाही म्हणजे मग काय करायचं. चला ना, जा ना, करा ना काहीतरी. शांतता ठेवा जरा इथे, आम्हाला शांतता हवी आहे. शांतता म्हणजे काय सर, शांतताच असते हो इथं. लव्ह बर्ड्स म्हणजे शांतताच. हा. फक्त काय होते रातचं वाईस ती रातकीड असते ना, ती आवाज करते ती डार 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 चालू असतं आपलं त्यांचं. रातकिडा ढार 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 असा आवाज करतो तुमच्या इथे? तसं मला काय आवाज काढायला येतो आपलं डार 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 करते तसं बरं सांगू ठीक का बोलू तुम्हाला? ठीक आहे ठीक आहे. हा ठीक बाकी आहे. शांतता असते एकदम. बरं कळलं हा, आम्हाला. तेवढं लक्षात ठेवा मग. अनुभवू द्या ती शांतता. चालते चालते. हा, हा. येऊ का मग? हा या या. हा, हा? बोला की. काय बोलू? या म्हणला ना म्हणून मी असं आलो. अरे तू येऊ का असं म्हटलंस म्हणून मी या असं म्हणालो. तसं नाही सर, तुम्ही या म्हणलं की मग मी येणार. पण तू येऊ का म्हणालास ना, मग मी काय या, मग मी काय म्हणू, येऊ का? नाही नको येऊ असं कसं म्हणणार? असं नाही म्हणणार. ऐका माझं नीट ऐकून घ्या. मी येऊ का म्हणलं की नाही हा की तुम्ही बर म्हणायचं. बरं. आता नाही येऊ का म्हणलं. अरे मग म्हण ना, येऊ का बोलतो मी मग. बरं येऊ का म्हणलं सर, येऊ का? बरं आई बरोबर. चल निघ, चल. हा, चल हा, चल निघ, जेवण बनव. 440 करंट माझा. किती चिडचिड करतोय सर तू. काय चिडचिड चाललंय कुठं? तुझं? माझं काय चाललंय? कोण बघ ना, तू कसा वागतोय. किती प्रेमाने मदत करायला आला होता, तुझी किती चिडचिड चालू आहे. काय प्रेमाने मदत करतोय? माणूस खाणायस रे तू. काय मी माणूस गाणाय? नाही, मुळात तुला ना टॅलेंट बघवत नाही. कोणाचं? नाही, तुला असं आजूबाजूला टॅलेंटेड लोक दिसले ना की त्रास होतो. हा टॅलेंटेड होता. रातकिड्यांचा आवाज त्यांनी डर डर असा काढला. तो टॅलेंटेड होता? काय बोलतेस ईशा? होता तो टॅलेंटेड. बर. तो प्रयत्न तरी करत होता. कसला प्रयत्न आणि करता? तुझी जुनी सवय रे टॅलेंट दाबणं. हा, काय मी टॅलेंट दाबतो? बरं ठीक आहे. आयुष्यभर माझं टॅलेंट दाबत आलास. तेच म्हंटल, तुझ्यावर कशी काय नाही आलीस तू अजून? मी काय काय कुठलं टॅलेंट दाबलं? मग हा मी सांग मला. सांगते. हा सांग. मी मोटर ट्रेनिंग स्कूल लावली होती, आठवत आहे का? हा हा, आठवत आहे. आठवतंय. 3 दिवसात माझं ट्रेनिंग बंद केलंस तू. लाज वाटली. एक्सक्यूज मी नाही बंद केलं, ट्रॅफिक पोलिसांनीच बंद केलं ते 3 दिवसात. 3 दिवसात 14 लोकांना उडवलंस तू. अगं नशीब त्यांना जास्त काही झालं नाही म्हणून इथे बसली आहेस माझ्या समोर. काय नाही रे, दिवसात. ए ना नवशिके ड्रायव्हर दिसले ना की मग मस्ती चढते, मग येतात आडवे गाडी समोर. त्यांना कामच नाही. अरे कुठे झोपूया कुठे झोपूया, ईशाची गाडी आली, चला 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 झोपा, असं करतात ते. तरी आपलं सिरियसली म्हणजे ईशा खूप होत आहे. खूप होत आहे काय? आणि मुळात हा वाद आहे का आपला? हा वाद आहे. ए नाही रे, मला म्हणाली गुन्हे अंगावर घे. गुन्हे का म्हणून अंगावर घेऊ तुझे? अच्छा, नाही, बरोबर. माझे गुन्हे का अंगावर घेशील रे तू? त्या उषाचे असते तर बरोबर सगळे 15 असते तरी घेतले नाही असते. यार, तू उषाला का मध्ये आणते आहेस ईशा? हे बघ मी सिरियसली सांगतोय. हे बघ ईशा, माझं ईशा बरोबर उषा बरोबर काही नाहीये. काय नावं ठेवली आहेस यार देवा? ईशा उषा ईशा दोघांनी माझंच आयुष्यात आण. अच्छा, हे बघ अगं नाहीये काही. म्हणजे माझं नावही तुला आवडत नाही आता. तसं नाहीये ईशा. ईशा ईशा प्लीज तिकडे नको जाऊस. इथे ये, इथे बस. नको जाऊस तिकडे, इथे बस. तिकडे काय आहे तुझं? चिडल्यावर तिकडे का जायचंय मला कळत नाहीये तुला. नाही यार असं. मेसेजेस वाचले. अरे ते चुकून केले होते तिला मेसेजेस. तुला करायचे होते ते मेसेजेस मला. जेवलीस का काय करतेस? हे सगळे मेसेजेस मी वाचलेत माझ्या डोळ्यांनी. अगं कलिग आहे ती माझी. जेवलीस का नाही का विचारू शकत? तू मला कधी नाही ना विचारलंस. अगं तू ऑलरेडी जेवलेली वाटतेस का विचारू तुला? अच्छा, अरे आता माझ्या जेवणाशी तुला एवढा प्रॉब्लेम आहे मला माहित नव्हतं रे. मला हे बघ, नाही, पूर्वी तू अगदी "ए, पिल्लू तुला पिझ्झा हवा, मी तुला पिझ्झा घेऊन देतो. पिल्लू तुला बर्गर हवा, माझ्या पिल्लूला बर्गर हवा. माझ्या पिल्लूला ना गार्लिक ब्रेड खूप आवडतो. अगं हो, कारण पिल्लू हल्लू हल्लू गिल्लू गिल्लू करून ढोल्लू ढोल्लू झाला. त्याचं काय करू मी? आधी पिल्लू होता तो, आता हत्तीचा पिल्लू झाला. काय करू? तुला पिल्लूच राहावं असं वाटतं म्हणून मी नाही विचारत यार. आय डोंट नो, आय मे बी ऑर्थोडॉक्स पण आय
मी डोल्लू डोल्लू तुझी उषा काय ती सडपातळ मी उगाच डोल्लू तिच्यावर डोल्लू तू तिकडे काय इथे रेंज आहे का तुला चिडण्याची तिकडे चल तू ईशा ईशा ऐक ना यार खरंच मला ती नाही आवडत मला तू आवडतेस माझं आणि तिचं काही रिलेशन नाहीये ते मेसेज अगं ते तुला करायचे होते यार चुकून होता ना यार सॉरी ना ईशा सॉरी ना माझं पिल्लू आहे की नाही माझं बब्बड आहे की नाही तू मला नाही बोलायचं असतं पण मला बब्बड आहे की नाही माझं कुठले मग द्यायला का नाही तुम्ही वेडा आहेस का द्यायला का नाही द्यायचं नाही सर वट वाघाचा आवाज होता हा टॅलेंटेड आहे कसा होता वटवागळाचा आवाज कसा असा वटवागुळ आहे सर असतोय बर कशाला आलायस तू जा ना धबधब्यावर जायचे का इथे धबधबा आहे धबधबा म्हणजे एक नंबर बर का हो ना? मी तुम्हाला सांगतो धबधब्याची धार जर इकडे मस्तकाव पडली की नाही आतलं रागात म्हणजे असं खंगळूनच निघतोय पार रक्तात ती घोसळणच होती सगळी रक्ताभिसरण असतं ते घुसळण असं नसतं काय पण ठीक आहे कळलंय आम्हाला ती डायबिटीज बिबिटीज काय असेल की नाही सगळं निघून जाते नाहीये आम्हाला डायबिटीस जा नाही होय नाही मग स्पॉन्डोसॉटालिस आहे का काय काय स्पॉन्डोसॉटालिस असतो का नाही स्पॉन्डोसोटालिस असा कुठलाच आजार नाहीये नाही. स्पॉन्डोलायसिस असा आजार आहे जो नाहीये आम्हाला ये ना तू नाही, काय काय लोकांना असतो असला की काय करायचं हे अशी मान काढायची बाहेर दार इकडे घ्यायची इकडं नाहीये आजार ना पण इकडे घेतली की नाही मानका म्हणजे ताटच होतो हो असंच झालं पाहिजे वहिनी तुम्हाला सांगतो माझी म्हातारीला मी तिकडेच घेऊन जातोय अशी अशी होती की नाही तिकडे घेऊन गेलो धबधब्याची धार इकडे पडली म्हातारी ताटच हो मानका कडकच झाला तिला नेचर इज ग्रेट ना Nature is great. नाही मग आता बऱ्या आहेत त्या बरी म्हणजे मानका कडक झाला म्हातारी वाहून गेली तू कसल्या स्टोऱ्या लावतोयस रे हा? खरंच सांगतोय मी काय खरंच सांगतोय बनवतोय स्टोऱ्या हा तू आणि हिचा एक बाप दोन्ही मिळून ना स्टोऱ्या लावा एक मिनिट माझ्या बाबांवर नाही जायचं का नाही जायचं माझे बाबा स्टोऱ्या लावत नाहीत तुझे बाबा स्टोऱ्याच लावता माझे बाबा स्टोऱ्या लावत या या आमच्याकडे पुरणपोळी खायला या नाहीये आता पण खायला या म्हणजे अळूवडी काय मस्त केलीये आज नाही काल होती या खायला या म्हणजे हे काय अर्थ या वाक्यांनाच काही अर्थ नाहीये ईशा असतं सगळं आमच्याकडचं चांगलं म्हणून ते म्हणतात ते काही स्टोऱ्या वगैरे लावत नाही लावतात. खरं स्टोऱ्या तू लावतोस तुझी लफडी लपवण्यासाठी स्टोऱ्या तू लावतोस प्लीज ईशा प्लीज स्टोऱ्या तुझी आई लावते प्लीज तुला पदराखाली घालण्यासाठी आणि फक्त आई आणि तू नाही तुझी बहीण स्टोऱ्या लावते तुझा भाऊ स्टोऱ्या लावतो तुझी आजी दादा याची आजी आहे ना जी माझी आजी सासू आहे ना ती स्टोऱ्या फक्त स्टोऱ्या नाही ती तर स्टोऱ्या पण लावते आणि मशारी पण लावते तू माझ्या आजीच्या मशिरीवर येऊ नकोस ईशा आधीच सांगतोय मी तू सकाळ सकाळ करत असते तेव्हा मी काय बोलतो मूर्ख गप्प त्याचा बस. त्रास होत नाही कोणालाही त्या काळा काळा झालेला मला आवडत नाही मशारी त्रास होत नाही अख्ख्या बिल्डिंगला विचार कोणी अलार्म लावत नाही तुझ्या वरनं उठतात लोक मूर्ख बोल मला तर आता तुझ्याशी काही बोलायचंच नाहीये मुळात तू आई बाबांना का आणलंस नातेवाईकांना आणायचं नाही हे काउन्सिलरनी सांगितलं होतं की नाही मी माझी- आणलं मध्ये. मग- बाबांना आधी माझ्या बाबांचं नाव तू काढलं मी काढलं नाही, ह्याच्यामुळे निघालंय बाबांचं नाव. काढलं ना माझ्या नावात. हे जा गे, हे चल, तू हे जा, काढलं. हे जा, चल, मला नाही राहायचं तुझ्या बरोबर भांडू- जा नाही राहायचं मला तुझ्या बरोबर जा 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 चल जा चल नाही, मग तसंही मलाही नाही राहायचं तुझ्या मग जा ना जा हे अच्छाचे व्हेरिएशन आहे वेगळ्यांना दाखव जा अच्छा जा निघ मला पण नाही राहायचं तुझ्या बरोबर मला पण मी भांडू चाललं नका मी की. चेकआउट करते भांडू नका. क्या बात है अतिशय इंटरेस्टिंग भांडणं आणि कॉमेडी एकांत मजा आली हा सर असे कसं वाटलं हे लव्ह बर्ड्स वाजव ना.
वा 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 सदाबहार फॅन्टॅस्टिक. खूप मजा आली, खूपच मजा आली. इतकं लाईव्ह आणि इतकं नॅचरल प्रेझेंट केलं तुम्ही तिघांनी की लिटरली कुठल्या तरी रिसॉर्टवर आम्ही आलोय आणि बाजूच्या कपलच्या बाबतीत हे सगळं घडतंय की काय, इतकं खरं वाटावं, इतकं नॅचरल परफॉर्म केलं तुम्ही तिघांनी. वंडरफुल वंडरफुल. ओमकार, आय फील आजपर्यंतचा तुझा हा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स. वा 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 वंडरफुल. अँड सावत्या सेम विथ यू. इतका इनोसंट तो गावरान माणूस तू उभा केलास ना की क्या बात आहे सावत्या. तुझ्यासाठी परत एकदा. या लगा. ईशा फॅन्टॅस्टिक. ते जे टिपिकल सूर लागतात ना डोक्यात जातात ते सूर इतके करेक्ट लावले होतेस तू, इतके करेक्ट. क्या बात आहे. ब्युटिफुली परफॉर्म. फार मजा आली. वंडरफुल परफॉर्मन्स. वा वा. सई. काटाकीर परफॉर्मन्स होता. आजचं प्रहसन तुम्ही 4चा प्रयोग असं म्हणून लक्षात ठेवा आणि टू मेक इट मोर मेमोरेबल मी येते.